वेगळेपण काय देवासाठी वेगळेपण आपण वेगळे गेलेलो आहोत ना. देवानं आपल्याला जगातून वेगळं केलेलं आहे. देव म्हणतो, प्रभू येशू काय म्हणतो, तुम्ही ह्या जगाचे नाही, तर मी तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. कशासाठी? त्याच्यासाठी, आणखी कशासाठीच नाही. जर देवानं मला निवडून घेतलं आहे ते त्याच्यासाठी, त्याच्या कामासाठी. हालेलुया. आपल्या घरामध्ये भांडी असतात ना, भांडी किंवा बशा असतात. घाणेरड्या किंवा वापरलेल्या बशा आपण कुठे ठेवतो? हां, मला तरी वाटतं आपण घराच्या बाहेर ठेवतो ना. कुठे आपलं साफ करण्याचं कुठे असतं? इथे तुमच्याकडे बाहेर असतं, पण आमच्या घरी एक बेसिन असते, त्याच्यामध्ये असतं वॉश बेसिन, किंवा घराच्या मागे असते ती. घाणेरडी भांडे कुठे ठेवतात? घराच्या बाहेर. आणि धुतलेली भांडी कुठे कुठे ठेवतात? घरामध्ये, कपाटात ना. आमच्याकडे कपाट असतं असं, आम्ही उघडतो, घेतो, त्याच्यातून जेवतो, परत धुवून ठेवतो. आता आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण कोणती भांडी वापरतो? तुमच्या रोजच्या वापरातली वापरतो की ठेवणीतली वापरतो? ठेवणीतली वापरतो. आमच्याकडे पण पाहुणे आले ना की आम्ही जी वापरतात त्या बशा वापरत नाही, की ती भांडी वापरत नाही. तर चमचे किंवा काटे जे आम्ही ठेवणीत ठेवलेले असतात, कपाटात ठेवलेले असतात, धुवून स्वच्छ करून ते वापरतो. म्हणजे आपल्या घरामध्ये घाणेरडी भांडी पण आहेत आणि स्वच्छ धुतलेली चांगली भांडी पण आहेत. रोजच्या वापरातली पण आहेत आणि चांगल्या प्रसंगी वापरण्यासाठी पण आहेत. बरोबर? मग आता समजा माझ्याकडे सोन्याची बशी आहे आणि एक प्लॅस्टिकची बशी आहे, मी कोणती वापरेन? माझ्याकडे तुम्ही आलात गेस्ट, मी कोणती वापरेन? सोन्याची वापरेन. बरोबर? पण समजा ती सोन्याची घाणेरडी आहे आणि त्या वॉश बेसिनमध्ये ठेवलेली आहे, 2-4 दिवस ती कोणीच घासली नाही आहे, तिला घाण लागली आहे. सोन्याची बशी आहे पण घाणेरडी आहे. आणि प्लॅस्टिकची बशी आहे, ती धुतलेली आहे. तुम्ही माझ्याकडे जेवायला आलात, मी कोणती बशी देणार तुम्हाला? प्लॅस्टिकची. सोन्याची का नाही? घाणेरडी आहे. बरोबर? आता आपण बघू, देवाचं वचन तेच सांगतं की तुम्ही आपल्याला शुद्ध करा. बघा, तिमोथी, 2 तिमोथी 2 अध्याय 19 पासून आपण वाचू. 19 वाचा. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 19. पान नंबर 1441. 2 तिमोथी 2 अध्याय 19 वचन. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे. त्याला हा सिक्का आहे की प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. हालेलुया. आणि मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही पात्रे असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात. तर त्यापासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले, तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले व धन्यास उपयोगी, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. बस. काय मी सांगितलं ते जुळतं का ह्याच्याशी? जुळतं ना. बघा, वचन 20 काय म्हणतं? मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही पात्रे असतात. घरामध्ये आपल्या चांगली पात्रे पण असतात आणि कमी किमतीची पात्रे पण असतात. 10 रुपयाचं पण आपल्याकडे टंबरेल असतं की नाही? 10 रुपयाचं
आणि सोन्याची पण बशी असते, चांदीची बशी असते. काही सन्मानास तर काही अवमानास नेमलेली असतात. म्हणजे काही पात्र ती घाणेरडीच असतात, त्याच्यात आपण घाणच टाकतो. आणि जी घाणेरडी पात्र रोज आपण जी वापरतो ती आपण चांगल्या गोष्टीसाठी वापरत नाही. वापरतो नाही, ती अवमानास नेमलेली आहेत. सोन्याची व रुपयाची पात्रही आहेत, लाकडाची व मातीची आहेत. म्हणजे किमती पण आहेत आणि स्वस्त पण आहेत. आपल्यामध्ये पण आपण ज्ञानाने किमती असू शकू, धनाने किमती असू शकू, बलाने किमती असू शकू. काहीकाकडे अज्ञान आहे, मातीची आहेत. काहीकाकडे काहीच नाही, लाकडाची आहेत. पण सर्व पात्रांना शुद्ध असलं पाहिजे. काय करायला सांगितलंय? तुम्ही कसेही असा, शुद्ध असा, पवित्र असा. त्यासाठी प्रभू म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. आपल्याला वाटतं देवानं मला वापरावं, पण आपण अडचण सांगतो की मला ज्ञान नाही, मला वाचता येत नाही, मला हे नाही, मला ते नाही. आपण हजार कारणं सांगतो की मला देव वापरू शकत नाही. परंतु हे वचन आपल्याला सांगतं की देव कोणतंही पात्र वापरेल जर ते शुद्ध असेल तर. कारण सोन्याचं असेल आणि ते घाणेरडं असेल तर प्रभू वापरणार नाही. पण ते लाकडाचं आणि मातीचं असेल तर प्रभू वापरणारच वापरणार. कारण देव बाह्य दृष्टीनं पाहत नाही, तो हृदय तोलून पाहतो की याचं हृदय माझ्याशी किती जडलेलं आहे. कारण सांगता आपण की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, मी असा आहे, मी तसा आहे, मला बोलता येत नाही. नाही, प्रभू कोणालाही वापरू शकतो. प्रभू गाढवामधून बोलू शकतो, तर आपल्यामधून नाही का बोलणार? काय प्रभू गाढवाला वापरले की नाही? प्रभूनं प्रभूचे शिष्य ज्ञानी होते, ते निरक्षर होते, अज्ञानी होते. परंतु एक गोष्ट त्यांच्या बरोबर होती, लोक जाणत होती की ते येशूच्या संगती होते. काय गोष्ट होती त्यांच्या बरोबर? येशूची संगती. ते कशी मिळवायची सांगितलं आहे इकडे की जर त्यापासून दूर होऊन, अशुद्धपणापासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले, जो कोणी आपणाला शुद्ध करतो, तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले व धन्यास उपयोगी प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईलच होईल. आमेन. आपल्याला प्रभू वापरत का नाही? कधी प्रश्न विचारतो प्रभूला की प्रभू इतकी वर्ष झाली, मला तू का नाही वापरत? कारण काय आहे माहिती आहे? की आपण आपल्याला शुद्ध नाही करत, आपण पापाशी जडून राहतो. प्रभू सांगतो पाप सोड नाही. बरोबर का? शुद्ध व्हायचंय, येत्या दिवसामध्ये सांगायचं प्रभू मला अधिक वापर, मी तुझा आहे. त्या सोन्याच्या बशीचा काय उपयोग जी घाणेरडी आहे? जरी माझं पात्र लाकडाचं असलं पण शुद्ध असलं, प्रभू मला वापरणारच वापरणार. मी कुठेही जाईन तो माझा सुगंध दरवळणार, तो माझा प्रकाश देणार. हालेलुया. वचन 19 बघा कसं करता येईल, त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर आहे, त्याला हा शिक्का आहे.
देवाच्या पायाला, देवाने निवडलेल्या माणसाला शिक्का आहे. काय आहे? प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. काय? प्रभू जे त्याचे आहेत, निवडलेले आहेत, त्यांना ओळखतो. हा मला भीतो. प्रभू देव इयोबाला ओळखत नव्हता, काय? ओळखतो. हा भिणारा आहे. हा नाहीपणानं चाललेला आहे. हा माझी लाज बाळगतो. हा माझ्या वचनाला भीतो. प्रभू जे आपले आहेत त्यांना ओळखतो. हा माझा पोयरा आहे. हा वेगळा केलेला आहे. हा वेगळा राहतो. आपल्याला वेगळं केलं आहे, पण वेगळं राहायचं की नाही आपल्या हातात आहे. आपल्याला पवित्र केलेलं आहे की नाही, पण पवित्र व्हायचं पण आहे. आपल्याला तारलेलं आहे, पण तारण सुद्धा पाहून घ्यायचं आहे. तारण साधून घ्यायचं आहे. तारलेलं आहे म्हणून बेफिकीर राहायचं का? नाही. जसा तो दिवस जवळ येत आहे तसे आपले तारण साधून घ्या. तयार राहा. देवानं काहीतरी केलेलं आहे, पण ते मला घेतलं पाहिजे. त्याच्या बोलावण्यास योग्य असे चाललं पाहिजे. नाहीतर अशुद्ध पात्र देव वापरणार नाही. आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. आता मला सांगा, प्रभू कोणाला ओळखतो? त्याचं उत्तर पुढे आहे. प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. अन्यायापासून दूर कोण राहतो? जो प्रभूला ओळखतो. आणि प्रभू कोणाला ओळखतो? जो अन्यायापासून दूर राहतो. एका नाण्याला दोन बाजू आहेत. मग ह्या दोन बाजू आहेत. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. नाण्याची एक बाजू. आणि आपली प्रतिक्रिया त्याबद्दल की जो प्रभूचे नाव घेतो त्याने अन्यायापासून दूर राहावे. ह्या दोन गोष्टी असतील तर आपण शुद्ध होत जातो. प्रभू आपल्याला वापरतो की नाही? सर्वात जास्त देवानं कोणाला वापरलं असेल सांगा? प्रभू येशूला. अरे किती वर्ष वापरलं? 3.5. किती वापरलं? त्याने जे 3.5 वर्षात केलं ते आपण 300 वर्षात करू शकणार नाही. कारण त्याने जे केलं ते लिहून ती पुस्तकं जगात मावणार नाही. आपण किती केलं ती पुस्तकं होतील? आपलं एक पान पण लिहून होणार नाही की मी प्रभूसाठी काय केलं आहे. नाही. हालेलुया. का वापरलं? कधी प्रश्न विचारला की देवानं येशूला इतकं का वापरलं 3.5 वर्षामध्ये? त्याचंही उत्तर आहे. 21 बघा. तर अन्यायापासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले, धन्यास उपयोगी, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. आपल्याला कशासाठी बोलवले? कशासाठी निवडलं त्यानं? चांगली कामे करण्यासाठी. आपण त्याच्या हातचे कारिगिरीचे काम आहोत. इफिस्कराच्या पत्रात लिहिलं आहे. आपण कर्मानी तारले गेले नाही, तर कृपेने विश्वासाच्या द्वारे तारले गेलेलो आहोत, जेणेकरून कोणी कर्मामुळे उच्च ठरू नये, अभिमान बाळगू नये. तर आपण येशूच्या हातामधले कारिगिरीचे काम आहोत, जेणेकरून आपण चांगली कर्मे करावी. आणि त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध होत राहावं लागेल. जितके आपण शुद्ध होऊ, प्रभू आपल्याला जास्त वापरेल. हालेलुया. बघा, येशूबद्दल मी बोललो की येशूला प्रभू देवानं का वापरलं, त्याचं उत्तर इब्रिकराच्या पत्रात आहे. इब्रिकराचं पत्र पहिला अध्याय. वचन 9. तू न्यायीपणावर प्रीती केली आहे आणि अन्यायाचा द्वेष केला आहे, म्हणून देव तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. हे येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे.
काय लिहिलं आहे? का अभिषेक केला येशूला देवानं? मला पण अभिषेक पाहिजे की नाही? तुम्हालाही पाहिजे की नाही? देवानं अभिषेक केलेला आहे, पण तो मला वाढवावा लागेल. देवानं आत्मा दिलेला आहे, पण मला त्याच्या संगतीनं चालावं लागेल. इथे बघा, तू न्यायीपणावर प्रीती केली. येशूनं काय केलं? न्यायीपणावर प्रीती केली. चांगलं ते त्याने करून घेतलं, आवडलं त्याला चांगलं, आणि अन्यायाचा द्वेष केला. पाप आवडलं का येशूला? त्याने कधी पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. ह्या दोन गोष्टी होत्या येशूजवळ. कोणत्या? त्याने न्यायीपणावर प्रीती केली आणि अन्यायाचा द्वेष केला. त्यासाठी देवानं त्याला काय केलं? म्हणून देव, तुझा देव, याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. येशू कधी दुःखी होता का हो? काय होतं त्याच्याजवळ? आनंद होता. कारण तो म्हणतो, माझा आनंद पूर्ण झालेला आहे, मी बापामध्ये आनंद आहे. त्याची इच्छा पूर्ण करण्यात माझा मनोदय, त्याचा मनोदय साधण्यात माझा आनंद आहे. हालेलुया. त्यासाठी देवानं येशूला अभिषेक केला. आणि मग अभिषेक केल्यानंतर काय केलं येशूनं? प्रेषितांची कृत्ये 10:38 लिहिलंय. अभिषेक केल्यामुळे देवानं येशूला वापरलं आणि 3.5 वर्षामध्ये त्याने इतकी कर्मे केली, इतकी चांगली कृत्य केली, इतक्या जणांना बरं केलं की ते कृत्ये पुस्तकात मावणार नाहीत. प्रेषित 10:38 म्हणजे नाशोरी येशू याला देवाने पवित्र आत्मा व सामर्थ याचा अभिषेक कसा केला, तो कसा सत्कर्मे करीत व सैतानाकडून जाचलेल्या सर्वांस बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता, हे तुम्हाला ठाऊक आहे. हालेलुया. येशूला काय केलं देवानं? अभिषेक केला. अभिषेक म्हणजे शिक्का, हा माझा मुलगा आहे. अधिकार दिला, शक्ती दिली, सामर्थ्य दिलं. आत्म्याचं सामर्थ्य होतं ना प्रभूवरती. नासोरी येशू याला देवाने पवित्र आत्मा व सामर्थ्य याचा अभिषेक केला, तो कसा सत्कर्मे करीत व सैतानाकडून जाचलेल्या सर्वांस बरे करीत फिरला. कसं केलं त्यानं? त्या अभिषेकामुळे. कारण देव त्याच्या बरोबर होता. येशूचं क्वालिफिकेशन काय होतं? देव त्याच्या बरोबर होता. आपलं क्वालिफिकेशन काय? जर मी न्यायीपणावर प्रीती केली आणि अन्यायाचा द्वेष केला, तर देव माझ्याबरोबर राहणार नाही. जर मी मला शुद्ध केलं तर देव मला वापरणार नाही. मी त्याच्या हातचे चांगले कामे करण्यासाठी पात्र ठरणार नाही. बरोबर की नाही? आपण विचार नाही करत. आपण फक्त प्रभूकडे मला हे दे, मला ते दे, मला ते दे असं सांगतो. पण कधी सांगितलंय प्रभूला, प्रभू तुला माझ्याकडून काय हवंय ना? मला वापर, मला वापर, मला घाणेरडं राहू देऊ नकोस, मला शुद्ध कर. तुझ्या हातचं पात्र, तुझ्या प्रीतीने भरलेलं पात्र, तुझ्या आत्म्यानं भरलेलं पात्र, तुझ्या अभिषेकानं भरलेलं पात्र, तुझ्या सामर्थ्यानं भरलेलं पात्र, मला वापर. मी कसाही असेन, मी कसाही मला कोणतंही ज्ञान असो नसो, मी कसा दिसो असा कसा ना दिसो, माझ्या शरीरावरती प्रभू पाहत नाही. माझ्याकडे किती धन आहे त्याच्यावरती प्रभू पाहत नाही. माझी किती ओळख आहे त्याच्यावरती प्रभू पाहत नाही. प्रभू आपलं अंतःकरण पारखतो की हा दिवस रात्र कसला विचार करतोय, काय आहे याच्या मनामध्ये. प्रभू त्या दिवशी बोलला मला, जर तू एकटा असताना माझा मान करशील
प्रायव्हेसीमध्ये जर तू एकटा असतोस तेव्हा जर तू माझा मान करशील तर मी तुझा मान सर्वांसमक्ष करीन. हालेलुया. आपण आपला मान सर्वांसमक्ष घ्यायला खूप इच्छितो, पण प्रभू म्हणतो जे तू गुप्तात माझ्याबरोबर करशील त्याचं मी तुला सर्वांसमक्ष प्रतिफळ देईन. आपण गुप्तात काय करतो जेव्हा आपल्याला कोणच पाहत नसतं? शुद्ध कुठे व्हायचं आहे? सर्व बरोबर असतात तेव्हा आपण सर्व शुद्धच असतात हो. सर्व देवदूत ना एकटे असतो तेव्हा, कोणच पाहत नसतं तेव्हा चान्स असतो, खूप चान्स असतो पाप करण्यासाठी. कोणच पाहत नसतं तेव्हा प्रभूला काय हवं आहे? कोणतं जीवन हवं आहे? आतलं की बाहेरील? प्रायव्हेट की पब्लिक? प्रायव्हेट. प्रभू सांगतो तू मला एकाकी असताना, एकांतात असताना मान दिलास तर मी तुला सर्वांसमक्ष उंच करीन. 1 शमूएल 2:30. 1 शमूएल 2:30. पहिला समूएल 2 अध्याय 30 वचन, पान नंबर 361. यामुळे यहोवा इस्रायलाचा देव म्हणतो की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे, परंतु आता यहोवा असे म्हणतो ही गोष्ट माझ्यापासून दूर हो, कारण जे मला मानतात त्यांचा मान मी करीन आणि जे मला तुच्छ मानतात ते अवमान पावतील. हालेलुया. परमेश्वराने खूप वचनं दिलेली आहेत. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला सर्व काही देईन, मी तुला आशीर्वादित करीन. सगळं 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 सगळं. पण प्रभू सांगतो तू माझा मान करशील काय? तू माझा सद्भय धरशील काय? माझ्या वचनांना जागशील काय? माझ्या आज्ञा पाळशील काय? तू माझा मान करशील काय? प्रभू सांगतो बघा, यहोवा इस्रायलाचा देव म्हणतो की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले होते. एलीला म्हणतोय प्रभू. पण एलीची मुलं दुष्टाई करत होते, मंदिरात व्यभिचार करत होते, यज्ञावरील मांस खात होते, ऐकत नव्हते. मग यहोवा खोटं बोललेला की तुझं घराणं माझी सेवा करील? यहोवा खोटं बोलतो? देव खोटं बोलतो? देवाचं वचन रितं होतं, रिकामी असतं? नाही. कोणाच्या हातात होतं देवाचं वचन पूर्ण करायचं की नाही? देवानं केलेलं, पण तू आपल्या हातात आहे. एलीच्या हातात होतं. हालेलुया. बघा, परंतु आता यहोवा असे म्हणतो ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो. ती होणार नाही, कारण तू साथ दिली नाहीस. मी तुझ्यासाठी भरपूर करण्यास तयार होतो, परंतु तू मला साथ दिली नाहीस. तू माझ्यापासून दूर जात होतास. मी तुझ्या मागे येत होतो, तू पळत होतास. तू माझ्या मागे यायचं होतंस, मी तुझ्या नाही मागे येणार. आपण कुणाच्या मागे चाललोय? कुणाला अनुसरतोय? ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो, कारण जे मला मानतात त्यांचा मी मान करीन. कोरून ठेवा हृदयावरती, जे प्रभू म्हणतो जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन. जो माझ्या वचनाला थरथर कापतो त्याच्याकडे मी पाहीन, मी त्याच्या जवळ असेन.
कुठे मान करतो करायला सांगितलं प्रभूने आपल्याला? प्रभूचा मान कुठे करायचा असतो? प्रायव्हेट या पब्लिक? आपण पब्लिकमध्ये मान करतो हो प्रभूचा, सगळे करतात ना. व्हॉट अबाउट प्रायव्हेट? आपण एकांती असताना काय करतो? काय पाहतो? काय बोलतो? काय विचार करतो? प्रभूला माहीत आहे. प्रभू म्हणतो सोड आणि परत ये. जरी ते पात्र घाणेरडं झालं असलं तरी ते रक्तानं शुद्ध होईल, ते वापरण्याजोगं होईल. आज म्हटलेला दिवस आहे, तोवर तू पश्चाताप कर आणि परत ये. प्रभू वाट पाहत आहे. आपल्याला वेळ दिलेला आहे. कशासाठी? पात्र शुद्ध करण्यासाठी. कारण पवित्रतेशिवाय आपण देवाला पाहू शकत नाही. हालेलुया. प्रभूने आपल्याला वेळ कशासाठी दिलाय? आशीर्वाद आणखी वाढवण्यासाठी, आणखी पैसे मिळवण्यासाठी. हालेलुया. कशासाठी दिलाय? आपल्याला प्रभूच्या अधिक जवळ, अधिक लपटून चालण्यासाठी, प्रत्येकाला शुद्ध होण्यासाठी. मला पैसे मिळो अथवा न मिळो, माझ्या इच्छा पूर्ण होत अथवा न होत, पण मी पवित्र होतोय की नाही हे मला पाहावं लागेल. हालेलुया. कारण जे मला मानतात त्यांचा मी मान करीन. मी तुझा मान करीन. त्यासाठी प्रभू काय सांगतो? प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या आतल्या खोलीत जा. ते ढोंगी करतात त्यासारखी पुटपुट प्रार्थना करू नको. व्यर्थ जास्त शब्द बोलण्याने त्यांना वाटतं त्यांची प्रार्थना ऐकली जाईल. तर तू काय कर? तू आपल्या आतल्या खोलीत जा. कुठे जायला सांगितलंय? प्रायव्हेसी, प्रायव्हेट, अलोन. तेथे आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. जो गुप्तात पाहतो तो तुला सर्वांसमक्ष प्रतिफळ देईल. इंग्लिशमध्ये लिहिलंय ओपनली, म्हणजे सर्व बघतील की तुला देवानं प्रतिफळ दिलेलं आहे, उंच केलेलं आहे, देवानं तुझा मान केलेला आहे. काय बरोबर का? आहे ना तसंच? मत्ते 6 मध्ये आहे ना, वाचा. 5 ते 8. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण माणसास दिसावे म्हणून सभास्थानामध्ये व रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे हे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा आणि आपले दार लावून तुझा बाप जो गुप्तात आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ घोकणे करू नका, कारण आपल्या फार बोलण्याने आपलं ऐकलं जाणार असं त्यांना वाटते. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. हालेलुया. देव आपला मान कसा करतो? आपण वेगळं झालं तर, आपण स्वतःला शुद्ध केलं तर, आपण आपल्या मनाला शुद्ध केलं तर. लोकांना दाखवण्यासाठी नाही. मान लोकांचा काहीच नाही. 88 मध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचं कोणी जिंकलेलं सांगा मला? 1988 मध्ये? नाही माहीत? कसं माहीत असणार? ते गेलं कचऱ्याच्या डब्यात. हा आहे जगाचा मान. कोणता मान पाहिजे, जगाचा की देवाचा? जगाचा मान कचऱ्याच्या डब्यात टाकतील, तुम्हाला उंच उंच करतील आणि दुसऱ्या दिवशी ठापकन खाली पाडतील ना. हां, बघितलं आहे आपण चाललंय काय ते. जोपर्यंत पैसे आहेत तो मान आहे, पदवी आहे, खुर्ची आहे,
तोपर्यंत किती बरा. एकदा सगळं काही हरला मतदानामध्ये की टाकला खाली. मग त्याला कुत्रंही विचारत नाही, कोण रिबन कापायला पण बोलवत नाही. आहे जगाचा मान. तो काय म्हणतो, तुम्ही माझ्यापासून मान मिळवायला झटा. ज्याचा मी मान, जो माझा मान करील त्याचा मी मान करीन. ते लज्जित होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही डोंग्यासारखे होऊ नका. कारण आपण माणसास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे हे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. काय मिळालं त्यांना प्रतिफळ? लोकांसमोर प्रार्थना करण्याचं, ढोंग करण्याचं प्रतिफळ काय मिळालं सांगा? हो, लोकांकडून मान मिळाला. किती मस्त प्रार्थना करतो, बाप रे, पॉवरफुल. हा, मान मिळाला कुणाकडून? देव काय सांगतो? तुझं हृदय माझ्याशी नीट नाही. तू लोकांना दाखवण्यासाठी करतोय. हालेलुया. मनुष्य पाहतो तसा यहोवा पाहत नाही. तो प्रत्येकाला आपल्या कर्माच्या फळाप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी हृदय तोलून पाहतो. तू कशासाठी करतोय? देवासाठी करतोय? देवाची प्रार्थना करतोय का लोकांनी ऐकावी म्हणून करतोय? कुणाशी बोलतोय तू? त्याला त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा. कुठे जा? एक पब्लिक आहे लोकांमध्ये आणि एक आहे प्रायव्हेट, वैयक्तिक. माझं प्रभूशी वैयक्तिक नातं कुठे आहे? ते आतल्या खोलीत, एकांतामध्ये. कुठे जायचंय? एकांतामध्ये. मग तुम्ही डोंगरावर जा की नदीच्या काठी जा की जंगलात जा की शेतात जा, कुठेही जा, संडासात जा. कोण असलं पाहिजे तिथे? फक्त मी आणि माझा प्रभू, बाकी कोणच नसो. एकांतामध्ये जा. आपले दार लावून, कोणतं दार लावायचंय? जगातले विचार बंद करायचेत, सगळ्या चिंता बंद करायच्यात, सगळी भीती काढून टाकायची आहे आणि फक्त प्रभूला समोर ठेवायचंय. तुझा बाप जो गुप्तात आहे त्याची प्रार्थना कर, त्याच्याशी बोल. प्रार्थना म्हणजे मागणं नाही, तर बोलणं, त्याचं ऐकणं. त्याची प्रार्थना कर गुप्तामध्ये. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल, तुझा मान करील. लोक जाणतील की देव तुझ्या बरोबर आहे. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये लोक जाणत होती की येशूच्या संगती आहेत, देव यांच्या बरोबर आहे. योसेफ तुरुंगात होता तेव्हा त्यांनी जाणलं की देव ह्याच्या बरोबर आहे. जगातली लोक जाणतात आपल्या बरोबर राहून की देव ह्याच्या बरोबर आहे. जेव्हा आपले मित्र, आपले नातेवाईक आपल्याला भेटतात तेव्हा काय सांगतात? बरं बोलतात की वाईट बोलतात? आपला शेजारी आपल्याबद्दल काय बोलतो? बोला. हा तर लय भांड, हा तर बायकोला मार, हा तर लय दारू पी, हा इकडं तिकडं हिंड, नांग, रस्त्यावर उभं राहा, असं सांगतात. काय सांगतात? हे देवाचे लोक आहेत. हे आहे वेगळेपण, देवासाठी वेगळेपण. कारण त्यानं मला वेगळं केलेलं आहे आणि मला वेगळं व्हायचंय. त्यानं वेगळं केलेलं आहे पण वेगळं मला व्हायचंय. दोन्ही गोष्टी आहेत. एक गोष्ट त्यानं केलेली आहे, एक गोष्ट मला केलेली आहे. तुम्ही देवाजवळ या, देव तुमच्या जवळ येईल. काय? हालेलुया. आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही घोकणे करू नका. जास्त बोललं म्हणजे जास्त ऐकलं जाईल असं काहीच नाही. तुमचे मनातले शब्द देव ऐकतो.
मनात व्यभिचार केलेला व्यभिचार आहे ना? मनात पाप केलेलं पाप आहे की नाही? मनात राग आणणं राग आहे की नाही? देव ते पाप गणतो की नाही? मग मनात केलेली प्रार्थना देव गणणार नाही का? मग रोज मनात देवाशी बोललेलं देव ऐकत नाही का? हालेलुया. हे आहे गुज. आणि कमवायचं आहे, त्यासाठीच आपल्याला बोलवलेलं आहे. बाकी गोष्टी इथेच राहणार आहेत, हे वर जाणार आहे. आपली कमाई किती आहे? कमवायचं आहे ना? या वर्षात काय कमवायचं आहे? देवाची समक्षता. कायच कमवायचं यावर्षी? देवाच्या अधिक जवळ लकटून चालू दे. प्रभू तू माझ्या बरोबर आहेस ह्याची जाणीव मला असू दे. प्रभू येशू माझ्या समक्ष इकडे उभा राहिला तर मी कसा वागेन? ऐकलं ना तुम्ही? नवीन वर्षात तो मेसेज ऐकला ना की प्रभू येशू खुद्द शरीर रूपाने माझ्याबरोबर 24 तास राहिला तर मी कसा राहीन? बदलेल का मी की नाही? माझा मोबाईल मी घेईन का? मी काही वाईट बोलेन का? मी बायकोशी कसा राहीन? काय फार प्रेम आहे, हातावर खांद्यावर हात, हातात हात, कुठे काय? बापरे, किती प्रभूला दाखवतो मी किती प्रेम करतोय ना? काय बरोबर की नाही? हां, प्रभू भी खुश, मैं भी खुश. मग तो नाही का? नाही का? आहे विश्वास की तो मला दिसत नसला तरी आहे. विश्वास ठेवणाऱ्यानं असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि जे झटून त्याला शोधतात त्याला तो प्रतिफळ देणारा आहे, त्याचा तो मान करणारा आहे. ते आहे प्रतिफळ. हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येईल. असा मरतुकडा चेहरा होणार नाही. सगळे लोक तुमच्याकडे यायला बघतील, अरे मला ह्याच्याबरोबर राहायला आवडतं. हालेलुया. तुम्ही गोड बोलता म्हणून नाही, तर तुम्ही न बोलताही लोक तुमच्याकडे आकर्षित होतील की ह्याच्याबरोबर मला भीती वाटत नाही, ह्याच्याबरोबर मला अस्ताव्यस्त वाटत नाही, चांगलं वाटतं ह्याच्याबरोबर. हालेलुया. ते आहे प्रतिफळ, तो आहे प्रकाश. किती लोकांना असं व्हावं? सर्वांना वाटतं का? मग काहीतरी करावं लागेल, त्याला संगतीनं घेऊन यावं लागेल. हालेलुया. जर सैतान आपल्या पुढे असा दोन शिंगाचा उभा राहिला, कोण? दोन शिंगवाला आपल्या पुढे शरीर रूपानं उभा राहिला असा, आणि आपल्याला सांगितलं मला नमन कर, ना? करू का आपण? नक्की ना? बघा, मी तुम्हाला पेचात टाकीन. नाही ना करणार? मग आपण पाप करतो तेव्हा काय करतो? आता कराल नमन? बोला नाही. बघा कमी बोलतो, माहिती आहे गडबड आहे काहीतरी. बघा प्रभू सांगतो गडबड आहे. हालेलुया. जो पाप करतो तो पापाचा दास आहे. मग देव आपला मान करील की अवमान करील? जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन, त्याला मी प्रतिफळ देईन, सर्व समक्ष प्रतिफळ देईन की मी त्याच्या बरोबर आहे. काय आहे माझं प्रतिफळ? देव अब्राहमाला म्हणाला, मी तुझं अत्यंत मोठं प्रतिफळ आहे. बघायचंय उत्पत्ती 17. प्रतिफळ काय? देव माझ्या बरोबर आहे, हे माझं प्रतिफळ. आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे प्रतिफळ? हार, खुर्ची, पैसा, सोनं नाही, मला प्रभू पाहिजे. 17.
उत्पत्ती 17 की 22 आणि 24. कुठेतरी म्हणाला प्रभू, बघूया एक मिनिट. सतरा वाचू. उत्पत्ती 17वा अध्याय का? हां, 17वा अध्याय. एक मिनिट वाच 1 आणि 2. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा यहोवा अब्रामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्यासमोर चाल व पूर्ण हो, आणि माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये मी आपला करार करीन आणि तुला अगणित पटीने वाढवीन. हालेलुया. काय म्हणाला? अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा यहोवा अब्रामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर म्हणजे माझ्या बरोबर चाल आणि पवित्र हो, पूर्ण हो. कुठे पूर्ण होतो आपण? देवाच्या समक्षतेत, आणि ते प्रतिफळ देव आपल्याला देतो जर आपण त्याला शोधलं तर. 15 मध्ये बघा, 15:1. उत्पत्ती 15:1, प्रारंभ 15:1. उत्पत्ती 15वा अध्याय, पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठं प्रतिफल आहे. हो, समजलं का? अब्रामाचं प्रतिफळ काय होतं? तू माझ्याबरोबर चाल आणि पूर्ण हो, मी तुझं अत्यंत मोठं प्रतिफळ होईन. काय आपलं प्रतिफळ? काय? देवाची समक्षता आपल्या बरोबर चालेल. इम्मान्युएल, आम्हा संगती देव, लोक जाणतील. आपलं काय प्रतिफळ? आपल्याला आशीर्वाद मिळाले, पोरं मिळाली, धन मिळालं, आरोग्य मिळालं, काड्या मिळाल्या, हे मिळालं, हो ते माझं प्रतिफळ. आय एम हॅपी, मी खुश आहे. देव तिथे खुश, मी इथे खुश. ह्या वर्षी काय घ्यायचं आहे? मला प्रतिफळ पाहिजे. जे त्याला शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणार. काय प्रतिफळ? देव, मी तुझ्या संगती असेन, तुझे मुख मी वापरीन, तू बोलशील तेव्हा तू बोलणार नाही, मी तुझ्यामधून बोलेन. मी लोकांच्या हृदयाला स्पर्श करीन, मी त्यांना बरं करीन. हे आहे प्रतिफळ. आपण काय शोधतोय? लोक कसे जाणतील की आपण वेगळे आहोत? जगातली लोक कसं जाणतील की मी वेगळा आहे, देवानं मला वेगळं केलेलं आहे? कसं जाणतील? निर्गम 33:16, 15 आणि 16. निर्गम 33:15 वचन. 14, 15, 16 वाचा. तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. मग तो त्याला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही तर तू आम्हाला इथून नेऊ नको. कारण आणि आता मी तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो हे तरी कसाने कळेल? तू आम्हा संगती जातोस, यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो हे कळेल की नाही? हालेलुया. देवाच्या लोकांबरोबर काय वेगळेपण होतं? देव त्यांच्या संगती होता, बस. आणि तेच आहे वेगळेपण, आणि तेच आहे प्रतिफळ. किंवा तो माझ्या बरोबर असताना मला काय उणे? असं म्हणतात, पुणे तिथे काय उणे? पण मी म्हणेल, जिथे येशू तिथे काय उणे? ते गाणं आहे ना, या झोपडीत माझ्या, कधी ऐकलंय गाणं? राजासाही महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीमध्ये माझ्या. हे गाणं आहे. हालेलुया. काय म्हटलंय कवी? काय म्हणतो? राजास ती सौख्ये कधी मिळाली, पण ती सर्व मला प्राप्त झाली, ती सुख या झोपडीत माझ्या. पण मी म्हणेल, राजासही महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या येशूमध्ये माझ्या. राजाला जी सुख नाहीत ती सर्व सुख मला येशूमध्ये मिळाली.
तो माझ्या बरोबर आहे, तेच माझं सुख आहे. तू यहोवाच्या ठाई आनंद कर, म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल. तू यहोवाच्या ठाई आनंद कर, त्याच्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. आनंद कर, म्हणजे तुझ्या हृदयाची मागणी तू जे इच्छील ते तो तुला देईल. आणि माझं हृदय फक्त त्यालाच मागतं, मग मला काय देईल? काय देईल? त्याची समक्षता आणखी आणि आणखी, आणखी आणि आणखी. हालेलुया. तो त्याला म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन, मी तुला शांती देईन, मी तुला आनंद देईन. तू भिणार नाहीस, तू चिंता करणार नाहीस. विसावा म्हणजे काय? तू भिणार नाहीस, तू चिंता करणार नाहीस, तू आनंदी असशील, तू शांतीत असशील. कसं? मग तो त्याला म्हणाला, मग मोशे देवाला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको. काय मागणं केलं मोशेनं? तू माझ्या संगती पाहिजेस तर मी लोकांना इथून घेऊन जाऊ शकतो. तू नसशील तर मला नेऊच नको. हालेलुया. आणि आता व मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहो, हे तरी कशाने कळेल? कसं माहीत पडेल मला आणि लोकांना की तुझी कृपादृष्टी आमच्यावरती आहे, तू आमच्याविषयी आनंदी आहेस? कसं माहीत पडेल? तू आम्हा संगती जातोस, यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो, हे कळेल की नाही? आपण वेगळे का आहोत? तू आमच्या संगती जातोस म्हणून. हालेलुया. आमच्याकडे जास्त आशीर्वाद आहेत, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे म्हणून नाही लोक ओळखणार की आम्ही देवाचे आहोत. देव आमच्या संगती आहे म्हणून ते ओळखतील की हे देवाचे लोक आहेत. काय पाहिजे? आपलं लक्ष कुठे असतं? मला काय पाहिजे? असं मागू शकतो, प्रभू मला तूच हवा आहेस, सर्व काही घे पण मला तू हवा आहेस. आणि त्याच्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. जेव्हा आपण येशूचं शिष्यत्व पत्करलं, बाप्तिस्मा घेतला, तेव्हा आपण शिष्य झालो ना. परंतु येशू सांगतो, जो मला अनुसरू पाहतो त्याने स्वतःचं नाकारावं, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. आपल्या जीवाचा द्वेष करत नाही तो मला योग्य नाही. माझ्यापेक्षा आई वडिलांवर, मुलावर, बापावर प्रेम करतो, अधिक प्रेम करतो, तो मला योग्य नाही. म्हणजे काय? मला तू हवा आहेस, बाकी सगळं मागे राहू दे, मला तू हवा आहेस. होईल आपल्या ही मनाची तयारी की प्रभू मला फक्त तू हवा आहेस, तू माझ्या संगतीनं राहा. कारण तू मला ह्यासाठीच वेगळं केलेलं आहे, तुझ्यासाठी वेगळं केलेलं आहे. कशासाठी वेगळं केलं प्रभूनं आपल्याला? त्याच्या वापरासाठी ना. उपयोगी पात्र, त्याच्या हातातले पात्र, त्याच्या हातातलं मडकं ज्याच्यातून तो खाऊ शकेल, देऊ शकेल, वापरू शकेल. उपयोगी पात्र, शुद्ध केलेले, घाणेरडं नाही, शुद्ध केलेलं. नाही तर मग देव जगातल्या लोकांना पण वापरू शकला असता. परंतु त्याने आपल्याला हे ज्ञान कशासाठी दिलं? की मला वापरावं, माझ्यातून इतरांना उत्तेजन मिळावं, माझ्यातून इतरांची उन्नती व्हावी, माझ्या मुखातल्या शब्दाने इतर बळ सामर्थ्य मिळावं, पापापासून दूर व्हावं. जर पापापासून मी दूर राहिलो नाही तर देवानं मला निवडलेला उद्देश काही कामाला येणार नाही. होईल का हो? तुम्ही सांगा मला. जर मी पाप प्रिय मानले तर प्रभू माझा ऐकणार नाही. आहेत खूप वचनं आहेत, आपल्याला वेगळं केलेलं आहे. तुम्ही कसेही असा, कसेही दिसा, तुमची पात्रता काहीही असो, परंतु जर प्रभू तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला अडवणारा कोण? हालेलुया.
रोमकराच्या पत्रात आहे ना की प्रभू आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 31. रोमकरासपत्र 8वा अध्याय वचन 31. तर मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? हो, देव आपल्याला अनुकूल कधी? जर मी त्याच्याबरोबर चाललो तर देव मला अनुकूल नाही? तो माझ्यासाठी नाही करणार? जर मी त्याला ध्यानात धरून चाललो, त्याची समक्षता मी घेऊन फिरलो, तर देव मला अनुकूल राहणार नाही? तर मला प्रतिकूल कोण? काय उत्तर आहे? कोणीच नाही. जर देव माझ्याबरोबर आहे तर माझा वैरी कोण? हालेलुया, आमेन. 1 कोरिंथिकर 6वा अध्याय, 2 कोरिंथिकर 6वा अध्याय 14 पासून आपण वाचू. बघा, वेगळेपण कसं ठेवावं. आपल्याला वेगळं बनवलेलं आहे, वेगळं बोलावलेलं आहे, वेगळं राहायला सांगितलेलं आहे. ते इकडे सांगितलं आहे की तुम्ही वेगळं कसं राहायचं, तुमचा प्रकाश कसा दिसला पाहिजे. 14 वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणानं जोडलं जाऊ नका, कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण. ख्रिस्ताचा बलियालाशी काय मेळ किंवा विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याशी काय वाटा आणि देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाफ. आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहो. देवानं असं म्हटलं की मी त्यांच्या आत वस्ती करीन व त्यांच्यामध्ये चालेन आणि मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून या आणि तुम्ही वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्धाला सेवू नका, म्हणजे मी तुम्हा अंगीकारीन आणि मी तुमचा बाप होईन आणि तुम्ही माझे मुलगे आणि मुली व्हाल, असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो. हालेलुया, आमेन. प्रभूनं आम्हाला वेगळं केलेलं आहे. आपण त्याला निवडलं नाही, त्यानं आम्हाला निवडलेलं आहे. किती मान आहे हो. नोकरी मिळवण्यासाठी आपण किती झटतो की आपल्याला निवडावं ना. इंटरव्ह्यू कशासाठी देतो आपण? नोकरीसाठी. आणि 10,000 सदस्य असतील इंटरव्ह्यूसाठी तर, आणि नोकरी फक्त 10च असतील तर. उमेदवार नोकरीसाठी 10,000 असतील आणि निवड फक्त 10 जणांचीच करायची असेल तर आपली कंडिशन काय होईल? का किती तयारी करावी लागेल की मला निवडावं. आपण सूट बूट मस्त टाय बी घालून जाऊ, केस बीस कापून, दाढी बिडी मस्त. कशासाठी? चांगलं दिसण्यासाठी. इंग्लिश कधी बोलत नसो तरी इंग्लिश बोलू. ॲट मॅट गॉड ना. कशासाठी? मला निवडावं म्हणून ना. मग आता मला सांगा, ज्या परात्पर देवानं आपल्याला निवडलं आहे ते काय पाहून, काय तयारी होती आपली? अरे या जगातल्या नोकरीसाठी आपण एवढी निवडीसाठी झटतो, तर ज्यानं मला ऑलरेडी पहिल्यांदा निवडलेलं आहे, मी निवडलं नाही, त्यानं मला निवडलं आहे, तर मला किती जपलं पाहिजे. जपलं पाहिजे की नाही? आपण आपल्या स्वतःचे नाही, आपल्याला विकत घेतलेलं आहे. आपल्याला वाटतं मी माझं स्वतःचं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. नाही, तो म्हणतो मी तुला वेगळे केलेलं आहे, मी तुला निवडलेलं आहे अशासाठी की तू माझा व्हावास, तू माझ्या बरोबर चालावस. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका. विजोडपणाने म्हणजे कधी इधर कभी उधर, ये भी चलेगा वो भी चलेगा, प्रार्थना में भी जाएंगे, उधर मज्जा भी करेंगे, हाँ ढोल ताशे भी लाएंगे ना. काय जगातलं पण करायचं, विधी पण करायचे नाही. तसं नाही आहे. प्रभूचे मार्ग आहेत. भलेही पूर्ण जग माझ्या विरुद्ध जाऊ, मी प्रभूच्या संगती राहीन, कारण तो माझ्या बाजूचा आहे. सगळं जग जाऊ दे बाजूला,
कोणी येशूला फॉलो केलं नसेल, त्याला अनुसरण नसेल, तरी मला माझी शाश्वती असली पाहिजे की मी त्याला अनुसरेन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी विजोडपणाने जोडले जाऊ नका, कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध? नाही आणि अन्यायी एकत्र राहू शकत नाही. दोघे एका मताचे झाल्याशिवाय ते एकत्र चालतील काय? चांगला माणूस आणि चोर एकत्र चालतील का? हो, नाही, जमणारच नाही. पण समजा तो माझ्यासारखा झाला तर चालू शकेन, किंवा मी त्याच्यासारखा झाला तर चालू शकेन, पण दोघं वेगळ्या मताचे चालू शकणारच नाही. कोणा एकाला बदलावं लागेल. एक तर मला बदलावं लागेल किंवा एक माझ्या मित्राला बदलावं लागेल. तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये येता तेव्हा तुम्ही बदलता, तो नाही बदलत. जर बदलला तर तुमच्या संगतीने येईल, नाही बदलला तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. जाऊ दे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, मला आनंद देणारा माझ्या बरोबर आहे. जो जगातला आनंद आहे मित्राबरोबर आहे, दारूमध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, जाऊ दे सगळं, मला तू आहे, माझं तू उत्तम प्रतिफळ आहेस. हालेलुया. उजेडाची अंधाराशी काय भागी? पण उजेड आहे तिथे अंधार नसतो, आणि अंधार असतो तिथे उजेड नसतो. आपण प्रकाशाची लेकरं आहोत ना. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरासारखे चाला, प्रकाश घेऊन चाला. आज गाणं म्हटलं ना, आजा रे आजा, तेल मिले दिया लेकर आजा. तेल खत्म हो गया, आ जाओ, प्रभु तेल दे रहा है, भर के ले लो ताकि जिंदगी भर चलेगा. हालेलुया. प्रभूचं तेल संपत नाही हो. हालेलुया. मी इथे उभा राहतो तर विचार करून राहत नाही. तो जे सांगतो ते मी तुम्हाला सांगतो. कधीच विचार करत नाही मी काय बोलायचं. हालेलुया. ख्रिस्ताचा बलियालाशी काय मेळ? ख्रिस्ताच्या सैतानाशी काय मेळ? आणि विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याशी काय वाटा? जमणारच नाही. जर माझा अविश्वासणाऱ्यांशी जमत असेल तर काहीतरी बिघाड आहे. असावं त्यांच्यामध्ये, नाही असं नाही. आपण जातो त्यांच्यामध्ये सुवार्तेसाठी, आपला प्रकाश अंधारात देण्यात जातो की नाही, पण अंधाराने मला ग्रासू नये. माझ्यात इतका प्रकाश असला पाहिजे की मी अंधारात प्रकाश देत राहिलं पाहिजे. पण अंधाराने माझ्या प्रकाशावर मात केली तर काहीतरी गडबड आहे. मग जाऊ नका. काय करा? तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स नसेल तर जाऊ नका. कॉन्फिडन्स असेल तर जा प्रभूमध्ये, की मी जाईन. माझा प्रकाश त्यांच्या अंधारापेक्षा जास्त आहे, कारण जो माझ्यामध्ये आहे तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. वचन 16. देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीची काय मिलाफ? देवाच्या हे पण आहे, हे पण आहे. देवाचं पवित्र स्थान, ह्याच्यात मूर्ती म्हणजे देवाच्या विरुद्ध असणारी गोष्ट. देवाच्या आणि माझ्यामध्ये येणारी गोष्ट ती म्हणजे मूर्ती. जी माझं सदोदित मन त्या गोष्टीमध्ये रमलेलं असतं ती म्हणजे मूर्ती. मूर्ती म्हणजे फक्त ही मातीची किंवा दगडाची मूर्ती आहे ती नाही. दुसरी पण मूर्ती आहे जी माझ्या आणि प्रभूच्या मध्ये येते. ते पाप असू शकतं, तो व्यभिचार असू शकतं, ते धन असू शकतं, जगाची हाव, देहाची हाव, जगाची फुशारकी, ती मूर्ती पण आहे. मग देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाफ? ह्या गोष्टी माझा आणि त्याचा काय मिलाफ होईल? मिलाफ झाला असेल तर गडबड आहे. शुद्ध व्हायचंय. आपण तर देवाचे पवित्र स्थान आहो. आपण कोणाला घेऊन फिरतो? कोणाला वाहतो? अरे बोला.
बाप रे, देवाने मला व्हायचं की मी देवाला व्हायचं? आपण डोक्यावर नाही घेऊन फिरत, हृदयात घेऊन फिरतो. मूर्त्या डोक्यावर नाही घेत आम्ही मूर्ती आमच्या प्रभूला मध्ये घेतो. मूर्तिमंत प्रभूला मध्ये घेतो, जो जिवंत आहे. त्याच्या संगतीनं चालतो. आम्ही चालतं फिरतं मंदिर आहोत. आम्हाला मंदिरात जायला नाही लागत, आम्हीच मंदिर आहोत. आम्ही एकत्र जमतो तेव्हा सगळी मंदिरं, खडक रचलेले, पवित्र स्थान रचलेले, कोनशिलेवरती रचलेले पवित्र स्थान असं आम्ही जमतो. हालेलुया. ह्या मंदिराला मंदिर कोण बनवतं? आम्ही. जेव्हा आम्ही इथे असतो तेव्हा हे मंदिर असतं, पण आम्ही नसतो तेव्हा मंदिर नसतं, बिल्डिंग असते. बरोबर का? मग ह्या मंदिराला मंदिर कोण बनवतं? आम्ही. आणि ह्या मंदिराला मंदिर कोण बनवतं? ख्रिस्त. आम्ही देवाचे पवित्र स्थान आहोत. देवाने असे म्हटले की मी त्यांच्या आत वस्ती करीन व त्यांच्या मध्ये चालेन. मी त्यांच्या संगतीनं चालेन आणि मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. कोण देवाचे लोक? वेगळे केलेले माझे लोक. देव जगातल्या लोकांना नाही म्हणत माझे लोक. देव कोणाला म्हणतो माझे लोक? वेगळे झालेल्यांना, ज्याने आपल्याला शुद्ध केलं आहे त्यांना, जे धन्याच्या वापरण्यास शुद्ध पात्र झाला आहे त्याला तो म्हणतो माझा आहे, तू माझा आहेस. म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून या. अडकलात का? जगामध्ये अडकलात का? अशुद्ध झालात का? प्रभू सांगतो आज निघून या. आजच तारणाचा दिवस आहे. मान्य केलेल्या दिवशी मी तुझ्या ऐकले. आजच मान्य केलेली वेळ आहे. आज तू पश्चाताप कर आणि परत ये. स्वतःला धू म्हणजे तू शुद्ध होशील. तुम्ही वेगळे व्हा, वेगळे व्हा. लोक काय बोलतील, आज बोलतील, उद्या सोडून देतील. हा आमच्यात येत नाही, हा आमच्यात होता ना, आमच्याबरोबर मजा करायचा, आज नाही येत. ह्याने सोडून दिलं, ह्याने धर्म सोडून दिला, ह्याने रूढी सोडून दिल्या, ह्याने समाज सोडून दिला. बोलू दे, किती बोलतील. जीव आहे तोपर्यंत बोलतील, मेल्यावर नाही बोलणार. मुर्दे बोलत नाही. आणि प्रभू म्हणतो मेलेल्यांना पुरू दे, तू चल माझ्या मागे. ते बोलतील, वरती चढवतील आणि खालीही टाकतील, प्रभू नाही टाकणार. हालेलुया. तुम्ही वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्धाला शिवू नका. जे वाईट आहे, जे पाप आहे ते शिवू पण नका. म्हणजे मी तुम्हाला अंगीकारीन, मी तुम्हाला अंगीकारीन, मी तुमचा बाप होईन. म्हणतो ना आपण बाप, म्हणतो मी तुमचा बाप होईन, तुम्ही माझे मुलगे व मुली व्हाल असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो. माझे मुलं. देव कोणाचं ऐकेल? मुलांचं की जगातल्या लोकांचं? पण मला काहीतरी केलं पाहिजे ना. प्रभूने सर्व काही माझ्यासाठी केलं ना. मला फक्त एकच गोष्ट करायची आहे, त्याच्या संगतीनं चालायचं आहे. काय मागतो प्रभू? काय मागतो आपल्याकडून? की माझ्याबरोबर चाल, बस. माझं ऐक. यावर्षी तू माझं जास्त ऐक, माझी वाणी ऐक, माझ्याबरोबर चाल. काय मागतो तो? माझ्या संगतीनं चाल. कारण देवाचे लोक, त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, ते देवाच्या संगतीनं चालले. आपल्याकडे सुद्धा एक वेगळेपण असायला हवं, एकच गोष्ट असायला हवी, मी देवाच्या संगतीनं चालेल. दावीद म्हणाला, मी यहोवाजवळ एकच गोष्ट मागितली की मी त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करण्यास माझ्या आयुष्याचे सर्व दिवस त्याच्या मंदिरात वस्ती करावी. मी त्याच्या सर्व सद्गुणांना पाहावं, त्याचं तेज पाहावं, म्हणून मी माझे डोळे मंदिराकडे लावलेले आहेत. मी प्रभूला पाहत असावं. आणि प्रभूला मी पाहतो, तो माझ्या उजव्या बाजूला आहे, म्हणून मी ढळणार नाही. तो माझ्या उजव्या बाजूला आहे, एवढा कॉन्फिडन्स दाविदाला होता. हालेलुया. होणार वेगळे? सांगायचं प्रभूला, प्रभू
माझ्यातील उणीवा तुला ठाऊक आहेत, परंतु आज तू मला शुद्ध कर. ही वचनं माझ्या हृदयात कोरलेली असू दे. तू म्हणतो जो माझा मान करील त्याचा मी मान करीन. लक्षात ठेवा, जो माझा मान करीन त्याचा मी मान करीन, आणि जो मला अवमानतो त्या अवमानास पात्र होईल. मिखा 6:8 मध्ये देव काय म्हणतो बघा. काय मागतो देव? वेगळेपण. काय मागतो? माझी लोक वेगळी आहेत. मिखा 6:8. मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन, पान नंबर 1110. हे मनुष्या, जे उत्तम ते त्याने तुला प्रकट केलं आहे, आणि न्यायाने वागणे, दयेची प्रीती धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणानं चालणं, या वाचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो? हो, काय मागतो? तुमची धनदौलत मागतो का हो देव? जर देव मागत असेल तर तो देव नाही ना. देव देतो, देव मागत नाही. देव देणार आहे, देव घेणार आहे का? तो सांगतो सर्व डोंगर माझे आहेत, बकरे माझे आहेत, गाया गुळ ढोरं सोनं चांदी सगळं माझं आहे. तू मला काय देणार? तू मला फक्त एकच गोष्ट दे, माझ्याबरोबर चाल. तुझं मन मला दे, तुझं शरीर मला दे. मी तुझ्या संगतीनं चालेन, मी तुझा मान करीन. तू पवित्र होत जा, तू पूर्ण हो, माझ्या समोर चाल आणि पूर्ण हो. हे मनुष्य, जे उत्तम ते त्याने तुला प्रकट केले आहे. आज देव तुमच्याशी बोललेला आहे. जे उत्तम ते त्याने तुम्हाला प्रकट केलेलं आहे, त्याने तुझी त्याची वचनं तुम्हाला सांगितलेली आहेत, प्रकट केलेलं आहे. न्यायानं वागणं. कसं वागणं? तू न्यायाची आवड धरलीस आणि अन्यायाचा द्वेष केलास. न्यायानं वागणं, खरं तेच वागणं. भलेही माझं नुकसान झालं तरी चालेल. शुक्रवारी मी आमच्या वाडीत गेलेलो. आमची वाडी आहे आणि पाहिले दांडेकर दादानी तिकडे एक नारळ पडलेला. थोडा वेळ माझ्या मनात आलं, मी हा घेतो. काय झालं? माझा आहे, मला कोण पाहत नव्हतं, मी एकटाच होता वाडीमध्ये. नारळ पडलेला. मी म्हटलं मी हा घेतो आणि घरी घेऊन जाईल. प्रभू बोलला, त्या 40 रुपयासाठी तू मला विकणार काय? जसं यहूदाने 30 रुपयासाठी विकलं, तसं तू मला विकणार काय? मी भानावर आलो. मी म्हटलं काय एवढे आम्ही प्रभूला साठी करतो, प्रभूला एवढे पैसे देतो, दशमांश देतो, हे देतो, कशासाठी मग हे 40 रुपये? त्याच्यासाठी मी प्रभूला विकू? मी घेतला आणि माझा ज्याचा होता त्याला दिला. नको बाबा ते पाप. बघा, एवढ्या क्षुल्लक गोष्टीमध्ये प्रभू आपल्याला सांभाळतो की तू काय करतोयस. जर बरोबर असेल तर ना. 40 रुपये कोणच बघत नव्हतं, पण मी प्रभूचा मान केला आणि आज तुमच्याशी बोलत आहे. प्रभू सांगतो, मी तुझा मान करी, मी तुझ्यातून बोलेन. बघा, दुसरी एक वचन घेऊ. बघा प्रभूचा मान कसा करायचा. इर्मया 15:19. बघा प्रभू आपला मान कसा करतो. इर्मया 15वा अध्याय 19 19 ते 21, पान नंबर 925. याकरिता यहोवा म्हणतो, जर तू परत येशील तर मी तुला परत आणीन, असासाठी की तू माझ्यापुढे उभे राहावे. आणि जर तू हलक्यातून मौलवान काढशील तर तू माझे मुख असा होशील. ते तुझ्याकडे परत येतील, परंतु तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस. आणि मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करेन, आणि ते तुझ्याशी लढतील, परंतु तुझ्यावर प्रबल होणार नाहीत. कारण तुला तारायला व तुला मुक्त करायला मी तुझ्याजवळच आहे, असे यहोवा म्हणतो. आणि दुष्कर्म्यांच्या हातातून मी तुला सोडवीन व बलात्कारांच्या हातातून मी तुला खंडून घेईन. ओ, किती सुंदर वचन आहे. हालेलुया. लागत नाही? मला लागतं खूप की प्रभू एवढा आपला मान करतोय की मी काय, की प्रभूनं माझी आठवण करावी. मी धूळ, मी कोण होतो की त्यानं मला एवढं द्यावं. हालेलुया.
याकरता यहोवा म्हणतो, तू परत येशील तर मी तुला परत आणीन. इच्छा आहे का देवाबरोबर चालण्याची? मी तुला आणीन, ये. अशासाठी की तू माझ्या पुढे उभे राहावे. कोण राहील प्रभूच्या पुढे उभं? प्रभू ज्याला निवडेल तो. आणि जर तू हलक्यांतून मोलवान काढशील, जगामध्ये काय आहे? सगळं हलकं आहे, वाईट आहे, पण तू त्याच्यातून चांगलं ते घेशील. काय जगामध्ये निवड आहे की नाही? हलकं पण आहे, चांगलं पण आहे, पण त्या हलक्यामधून, वाईटामधून तू चांगलं ते निवडशील तर तू माझे मुख असा होशील. देव वापरतो का आपलं मुख? आज बोलतोय का तुमच्याशी? तू माझं मुख होशील, मी तुझ्या मुखातून बोलेन. ते तुम्हाला न्यायसभेसमोर उभे करतील, ते तुम्हाला तुरुंगात करतील. तेव्हा काय बोलावे ह्याचा विचार आधी करू नका, कारण पवित्र आत्मा त्यावेळेला तुम्हाला सुचवेल. ते आहे यहोवाचं मुख. कसं होईल? जर तू हलक्यातून चांगलं मोलवान ते काढशील तर ते तुझ्याकडे परत येतील. तू त्यांच्यापासून वेगळा झालास ना, तेही तुझ्याकडे येतील आणि म्हणतील, जे तुझ्याकडे आहे ते मला पण पाहिजे. ते तुझ्याकडे परत येतील. पण जर तू त्यांच्याकडे परत गेलास आणि हलक्यातलं काढू लागलास तर काय होईल? ते म्हणतील, ह्याला जमलं नाही, जमलं नाही याला. परंतु तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस. मी जेव्हा प्रभूमध्ये आलो, माझे वडील वारलेले, माझे नातेवाईक मला खूप टोचायचे, खूप निंदा केली. एकानं तर म्हटलं, तू आता दारू पित नाहीस ना? मी बघतो किती दिवस तू दारू पित नाहीस ते. हालेलुया, हालेलुया. मी म्हटलं, प्रभू मला तारेल, प्रभू मला राखेल, मी नाही पिणार. आजपर्यंत ठेवलंय. हालेलुया. तू त्यांच्याकडे जाणार नाही, ते तुझ्याकडे येतील. ते सर्व मरून गेले, कोणी राहिलं नाही. माझ्या विरुद्ध बोलणारे सगळे गेले. हालेलुया. मला काही बोलावं लागलं नाही, प्रभू माझ्या बाजूचा होता. आणि मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करेन. कोट म्हणजे कुंपण. ह्या लोकांसाठी मी तुला बळकट कोट असा करेन. ह्या लोकांसाठी तू उभा राहशील, तू घाबरणार नाहीस. ह्या लोकांचं तू रक्षण करशील. क्या बात है, इतका मान. हालेलुया. आणि ते तुझ्याशी लढतील, हे लोक तुझ्याशी लढतील, परंतु तुझ्यावर प्रबळ होणार नाहीत. का? कारण तुला तारायला, तुला मुक्त करायला मी तुझ्या जवळ आहे. वाव. असे यहोवा म्हणतो. ते तुझ्याशी येतील भांडायला, ते तुझ्यावर प्रबळ होणार नाहीत, त्यांना भांडताच येणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. माझं तेज तुझ्या बरोबर आहे, कारण तू ते मागितलंय, तू ते मागितलंय. आपण काय मागतो प्रभूकडे? काय मागतो? आपण खूप गोष्टी मागतो, पण आजपासून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा म्हणा, प्रभू मला तुझं समक्षता दे. तू माझ्या बरोबर आहे, मला विसरू देऊ नकोस. जसा तू माझ्या बाजूला आहे अशी समक्षता मला दे की तू माझ्या बाजूला आहेसच, म्हणजे मी नीट चालेन, मी तुला ध्यानात धरून चालेन, मी तुझ्या संगतीनं चालेन. आणि दुष्कर्म्याच्या हातांतून मी तुला सोडवीन. तुला लढावं लागणार, यहोवा तुझ्या बाजूचा आहे, तुला लढावं लागणार नाही. व बलात्काऱ्यांच्या हातातून मी तुला खंडून घेईन, तू घाबरणार नाहीस. बापरे, त्याच्या समक्षतेमध्ये एवढ्या गोष्टी मिळतात तर का घेऊ नये?
आणि फुकटवारी दिलेली आहे. तो म्हणतो तू जवळ ये, मी येईन तुझ्याकडे. तो आपल्यापासून दूर, प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिले, तो आपल्यापासून दूर नाही, तर प्रत्येकानं त्याला चाचपत शोधावं आणि मिळवून घ्यावं. कोणापासून दूर? हवा आपल्यापासून दूर आहे का हो? नाही ना. हवा कुठे आहे? हवा कुठे आहे? सगळीकडे जवळ आहे. हवेने मला वेढून घेतलंय, पण माझं नाक बंद झालं तर? हवा आहे, पण मी मध्ये घेतली नाही तर मरून जाईन. देव कुठे आहे? हवा दिसते, देव दिसतो. देव कुठे आहे? जवळ आहे ना. मध्ये घेतलं नाही तर? बघा, देवाने पहिला काय सुचला? श्वास फुंकला ना. म्हणजे काय की देव म्हणतो तू मला घे आणि जिवंत राहा. मला घे. जशी हवा दिसत नाही, देवही दिसत नाही. जशी हवा आपल्या सर्व पृथ्वीला वेढून आहे, तसा देवही सार्वभौम आहे, सर्वत्र आहे. परंतु त्याचा उपयोग जो घेतो त्यालाच होतो. नाक बंद केलं तर मी मरून जाईन, देवाला घेतलं नाही तर मी मेलेला राहतो. आमेन. सांगूया प्रभूला, प्रभू माझं हृदय असं तयार कर की मी तुला विसरू नये. ज्यासाठी तू मला निवडलेलं आहेस, माझं पात्र लाकडाचं असो, दगडाचं असो, कसलंही असो, सोन्याचं असो, रुपयाचं असो, जसं तू मला बनवलेलं आहेस, तू माझा कुंभार आहेस, तू मला बनवलेलं आहेस. पण आज जे अशुद्ध असेल ते मला शुद्ध कर. तुझ्या रक्तानं मला धुवून टाक, जेणेकरून माझ्या धनाच्या, तुझ्या हातातलं, सेवेसाठी तयार असलेलं, चांगल्या कामासाठी तयार असलेलं, फळांनी भरलेलं, प्रकाशानं भरलेलं असं पात्र मला बनव, जेणेकरून मी तुझ्या संगतीनं चालेन आणि पवित्र होईन, पूर्ण होईन आणि तू माझं उत्तम प्रतिफळ असं होशील. तुझ्यापेक्षा मला आणखी काही प्रिय नसू दे. ना धन, ना मान, ना बळ, ना या जगातला मान आणि नाव. प्रभू तुझं नाव उंच केलं जावं, तुझे नाव पवित्र मानले जावं. माझे नाव धुळीस मिळो, परंतु तुझं नाव पवित्र मानले जावं. हालेलुया. करूया प्रार्थना. येशू